की औषधाचा अशा आमदार आम्हाला का मिळत नाही आणि म्हणून अतिशय मनापासून अतिशय प्रामाणिकपणानं सर्वसामान्य कुटुंबामध्ये जन्माला येऊ कुठलाच आविर्भाव नाही. मुख्यमंत्र्याच्या सर्वात म्हणजे सगळी धुरा आदरणीय पवार साहेब सांभाळतात. म्हणजे मुख्यमंत्र्याचे प्रतिमुख्यमंत्रीच असं म्हणलं तर अवघड ठरणार नाही. आणि म्हणून लातूरला जे नवं ते लातूरला खेचून घेऊन आणणारे माननीय विलासरावजी देशमुख साहेबांच्या नंतर जर कुठलं नेतृत्व असेल तर ते अभिमन्यू पवार साहेब. आणि म्हणून अशा तुम्ही भाग्यवान आहात की साहेबांचे पाय या निमित्ताने तुमच्या या झोपडीला लागले, ही झोपडी पावन झाली. म्हणून मी मनापासून आदरणीय अभिमन्यू पवार साहेबांचं हार्दिक स्वागत करतो. या ठिकाणी उपस्थित माझ्या अगोदर ज्यांनी भावना व्यक्त केल्या, अतिशय प्रकाशनगर खाडगाव या परिसरामध्ये एक मोठं व्यक्तिमत्व आदरणीय धनुभाऊ साठे साहेब, माझे मित्र, काँग्रेसमध्ये खूप म्हणजे काम केलं, परंतु त्याच्यावर किती अन्याय करावा आता त्याची सीमा झाली म्हणून त्यांनी चांगला निर्णय घेतला. आता मी हे द्विधा मनस्थितीमध्ये आहे. अशोकराव म्हणजे सगळी टीम भैया तुमच्या प्रेमात पडली. आता हळूहळू माझी सुद्धा मानसिकता तयार होते आणि म्हणून अनिलरावजी मी मनापासून तुमचं अभिनंदन करतो. या ठिकाणी या प्रभागाचे उमेदवार माननीय हिप्परकर साहेब आणि आलटे साहेब, केंद्रेताई आणि पंचायताई, खरं तर ही नावाची गरज नाही, एकच नाव बस झालं ना. आता पर्याय नाही, प्रवाहाबरोबर गेलंच पाहिजे. आज मी बघतो आहे सर्व मान्यवर माझे मित्र अशोकराव देणे, बालाजीराव साहेब ते प्राचार्य आहेत, परंतु अतिशय उत्कृष्ट संचालक डोंगरे साहेब, हे सगळे माझे मित्र आहेत. सगळे मॉर्निंगवर आपण सगळे मोठ्या संख्येने उपस्थित असलेले अशोकरावांच्या निवासस्थानी आपण सगळे मित्र, त्या ठिकाणी ते पत्रकार वगैरे सगळे आहेत, त्या सगळ्यांचं मी मनापासून हार्दिक स्वागत करतो. त्या निमित्ताने आपल्याला विनंती करतो की मी गेल्या 10 वर्षापासून बघतोय, मी खरं तर विलासराव साहेबांचा कार्यकर्ता आहे, मी आजही त्यांच्यावर प्रेम करतो. परंतु साहेब त्यांची जी पुढली पिढी आहे ना ती बघायलाच तयार नाही. निव्वळ आमच्यासारख्या चांगल्या माणसाचा कचरा करून टाकला. त्यांच्या वडिलाच्या नावावर मी कार्यक्रम ठेवला, साहित्य संमेलनामध्ये पुरस्कार. विलासरावजी देशमुख साहेबांच्या नावाचा पुरस्कार द्यायला त्या माणसाला वेळ नाही. पैसे माझे, स्टेज माझं, हार माझे, शाल माझे, माईक माझं, सगळं माझं. फक्त म्हणलं पुरस्कार द्यायला या, वेळ नाही. आम्ही तुमच्याकडे आता येणार नाही, आम्ही तुम्हाला वेळ देणार नाही. आम्ही तुमच्यावर प्रेम करत असलो तर आम्ही तुमच्यावर का करावं. आणि म्हणून या मनस्थितीमध्ये साहेबांची कोण पुसलं कधी वाटते आपलं तर ते हे नाही आहे, परंतु साहेबांची त्या महाराष्ट्रामध्ये एक फार मोठं असं एक व्यक्तिमत्व, असा नेता होणेच नाही. आणि मग ती दुरा मी म्हणून मुद्दा म्हणलं की अभिमन्यू पवार साहेबांची जी दृष्टी आहे ना ती साहेबांची दृष्टी असेल तीच तुमची दृष्टी आहे. जाती जातीच्या पलीकडे, विविध धर्माच्या पलीकडे, विविध पक्षाच्या पलीकडे जाऊन मदत करणार नेतृत्व आहे. म्हणून आज लातूरमध्ये सार्वमतानं आदरणीय अभिमन्यू पवारला सगळे जण मानतात. माझ्यासारखा माणूस सुद्धा त्यांच्यावर खूप प्रेम करतो आणि म्हणून या ठिकाणी अधिक बोलणार नाही. खरं तर साहेब आमची सगळ्यांची इच्छा होती की अशोकराव एक सर्वसामान्य कुटुंबाच्या आई वडील काबाड कष्ट करून अतिशय मेहनतीनं साधा पत्रकार आणि मग पत्रकारिता करत करत आज पत्रकार संघाचा लातूर जिल्ह्याचा अध्यक्ष आहे. एक सर्वसामान्य कुटुंबातलं लेकरू लातूर जिल्ह्याच्या पत्रकार संघाचा अध्यक्ष होणं हे सोपं नाही आहे. आणि म्हणून मी जेव्हा जेव्हा त्यासोबत राहतो अतिशय प्रामाणिकपणानं त्या जिल्ह्यामध्ये पत्रकारितेचं काम करत आहेत. आणि ते माझे खास मित्र आहेत. दररोज सकाळी बोलल्याशिवाय आमचा दिवस जात नाही. आणि म्हणून त्यांनी इच्छा आपल्याकडे व्यक्त केली. तुम्ही त्यांचे मित्र आहात. आमची सगळ्यांची इच्छा होती की अशोकराव तुम्ही भाजपमध्ये गेल्यानंतर आम्ही तुमच्या मागे येणार. आणि त्यांना आमची इच्छा होती की या प्रभागामध्ये त्यांना संधी मिळेल. परंतु साहेब स्पष्टपणानं सांगतात की
आलटेचे अनेक वर्षापासूनचे कार्यकर्ते आहेत आणि म्हणून त्यांना आपण संधी देऊ आणि पुढच्या टप्प्यामध्ये वेट अँड वॉच. साहेबावर विश्वास ठेवायचा. साहेबावर विश्वास ठेवल्यानंतर त्याचं सोनं झाल्याशिवाय राहत नाही. साहेबांचा हात म्हणजे परिस आहे. परिसाचा स्पर्श जेव्हा सोन्याला होतो, लोखंडाला होतो, त्यावेळेस त्या लोखंडाचं सोनं. अशोकराव साहेबांच्या साक्षीने सांगतो की तुमचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. खूप मोठ्या संधी भाजपमध्ये. आणि म्हणून आपण आजच्या प्रसंगी मी सगळ्यांना विनंती करतो की साहेबांचा जो आपण दिलेला जो शब्द आहे, आपण साहेबासाठी काम करूया. पर्याय नाही. साहेब हे शिवाजी चौकापासून जो मतदार रस्ता ना विलासराव देशमुख मार्ग, तो पार त्या राजस्थानला काय तर मी 5 वर्षापासून बघतो. किती लोक मेले की किती ऍक्सिडेंट झाले की कोण काम करतोय की काय त्याचा पत्ताच नाही. आता मला वाटतं तो 5 वर्षानंतर हळूहळू म्हणजे दुरुस्त म्हणजे चांगला झालेला आहे. आता आमच्या शिवाजी हा जो मधला मार्ग आहे ना, शिवाजी महाराज पुतळ्यापासून 5 नंबर पर्यंत फार मोठे खड्डे. असं कधी यापूर्वी 10 वर्षापूर्वी असं साहेब असताना कधी दिसलं नाही. आता मी कधी टीका करत नाही दुसऱ्यावर, परंतु हे 10-15 वर्षापासून तेच प्रश्न, साहेबांचंच नाव आणि ते तसेच प्रश्न आहेत. काहीच प्रश्न सुटणार नाही. त्या ठिकाणी मी मुद्दामहून देवाभाऊंचा असे म्हणजे मनापासून अभिनंदन करतो साहेब की त्यांनी 2-3 प्रश्नाला अतिशय चांगल्या प्रश्नाला न्याय दिला. न मागता मुंबई ते कल्याण ते लातूर 4.5 तासात एवढे कोट्यावधी हजारो कोटी रुपये त्या रस्त्याला दिले. आपण न मागता लातूरकरांना न मागता हा फार मोठा प्रश्न. आपण आता मुंबईला 4.5 ते 5 तासात पोहोचू शकतो. 12 तास लागतात. न मागता असं एक नेतृत्व आहे की देवाभाऊच्या निमित्ताने 2-3 प्रश्न त्यांनी पाण्याच्या प्रश्नाला न्याय दिला, रस्त्याच्या प्रश्नाला न्याय दिला. जी लातूरमध्ये जे कोंडी होती आहे त्या कोंडीचं त्यांनी सांगितलं की गडकरी साहेबांना सांगून तो सुद्धा मी प्रश्न सोडवतो. आणि म्हणून एक दृष्टी असलेलं नेतृत्व आहे. आणि म्हणून संयम किती आहे मला कधी कधी आश्चर्य वाटतं. माननीय मुख्यमंत्र्याकडे देवेंद्रजी फडणवीस साहेबांकडे एवढे लोक ते आमचे जरांगेपणे एवढी बोलायचे ना, शांत काहीच बोलायचं नाही, न बोलता उत्तर, परंतु करेक्ट त्यांनीच न्याय दिला शेवटी साहेब आमच्या समाजाला, मराठा समाजाला. आणि म्हणून त्या ठिकाणी अशोकराव तुम्हाला अजिबात काळजी करू नका. तुमच्या प्रश्नापेक्षा तुमचा जो अपकडाचा डोंगरे सर म्हणजे बालाजीराव हा प्रश्न आहे ना समाजाचा, त्या समाजाला साहेबांच्या माध्यमातून न्याय मिळेल म्हणून साहेबांच्या पाठीमागे राहायचं आहे. माझा स्वतःसाठी नाही, समाज मोठा झाला पाहिजे. मी ज्या समाजात जन्मलो त्या समाजाचे प्रश्न सुटले पाहिजेत. हा प्रश्न घेऊन अशोकराव, डोंगरे सर, बालाजीराव आपली सगळी टीम अवरात्रपणे काम करते आहे आणि आमच्या शुभेच्छा तुमच्या सोबत आहेत. आणि म्हणून साहेबांनी एकदा यश म्हणलं, मुख्यमंत्री नाहीच म्हणू शकत नाही. कारण मी ग्रंथालयाच्या प्रश्नाच्या संदर्भात साहेबांना जवळून बघितलं. अतिशय पोटतिडकीनं सर्वसामान्यांचे प्रश्न मांडणार असं एक व्यक्तिमत्व आहे. म्हणून आपल्या सगळ्या हात जोडून विनंती करतो की आपण हे 1, 2, 3, 4 उमेदवार बघायचं नाही. दिसलं कमळ हे बटन मारायचं आणि या प्रवाहाबरोबर आपण सगळेजण राहूया, त्याशिवाय पर्याय नाही. आणि म्हणून अधिक न बोलता अभिमन्यू साहेब, पवार साहेबांना मी मनापासून शुभेच्छा देतो. साहेब, आम्हाला वाटत होतं की यावर्षी लाल दिव्याची गाडी औषधाकडे येईल अपेक्षा होती, परंतु बघूया 2.5 वर्षानंतर पुन्हा अपेक्षा आहे आणि त्यासाठी सुद्धा मी मनापासून तुम्हाला शुभेच्छा देतो. इथं थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.